धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. इति श्रीमद्भागवते महापुराणे प्रथमस्कन्धे तृतीयोऽध्यायः. व्यासोवाच इति ब्रुवाणं संस्तूय मुनीनां दीर्घसत्रिणां वृद्धः कुलपते सूतं प्रोवाच शौनको ब्रवीत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिक यांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे सूताने सांगितलं आणि व्यास महर्षींनी या ठिकाणी विवरण केल्याप्रमाणे भगवंत हा सर्व प्रकारच्या कुमती दुष्टबुद्धी नष्ट करणारा आणि गढूळ पाण्यामध्ये ज्याप्रमाणे प्रतिबिंब दिसत नाही त्याप्रमाणे दुष्टबुद्धी असणाऱ्या मनामध्ये भगवंताचं दर्शन घडू शकत नाही. म्हणून ते म्हणतात कुमती ऊती ही. ऊती म्हणजे वृत्ती. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वृत्ती आपल्यामध्ये असतात त्या या वृत्तींमुळे न चास्य कश्चिन निपुणेन धातू रवैति जंतु कुमनीयऊतीहि नामानि रूपाणि मनोवचोभिः संतन्मतो नटचर्यामि वाज्ञः. या ठिकाणी कुमनीश ऊतीहि. ह्याच्या कुमनी म्हणजे दुष्ट हेतू असलेले अर्थात अंतःकरणामधले रागलोभादी सगळे विकार युक्त जर मन असेल तर ते म्हणतात भगवंताचा साक्षात्कार त्यामध्ये होणार नाही. कुबुद्धीर निपुणेन तर्कादी कौशलेन. ही कुबुद्धी आपल्याला अनेक ज्ञान विज्ञान याच्या साह्याने नष्ट करता येते आणि मनसा रूपा आणि वचसा भगवंताच्या रूपाचं कथांचं सतत अनुगायन करत करत भगवंताच्या रूपाचं ध्यान करत करत आपल्याला ह्या कुमती अंतःकरणातल्या नष्ट करता येतात. ज्याप्रमाणे यथादर्शो मलेनच गीता म्हणते त्याप्रमाणे जसं आरशावर धूळ साठली म्हणजे आपल्याला आपलं स्वतःचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसत नाही, अस्पष्ट दिसतं. यथादर्शो मलेनच धूमेना व्रियते वह्निर यथादर्शो मलेनच. ज्याप्रमाणे धूमेना व्रियते वह्निर गीता सांगते की जर धुराने झाकलेला अग्नी असेल तर तो जरी अग्नी असला तरी धुराने आवृत केलेला असल्यामुळं अग्नी आपल्याला दिसत नाही. धुरकटपणा सगळीकडे येतो. जसं जसं आपण फुंकावं मग त्याच्यातून स्फुल्लिंग बाहेर पडतं. पण धुरामुळे अग्नी जसा अदृश्य होतो किंवा धुळीमुळे ज्याप्रमाणे आरसा हा अस्पष्ट होतो आणि प्रतिबिंब दिसत नाही त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये भगवंताचं प्रतिबिंब पडत नाही आणि म्हणून भगवान हा आपल्याला लवकर त्याचा साक्षात्कार होत नाही. हे ऐकल्यानंतर सवेद धातु पदवीं परस्य दुरंत वीर्यस रथांगपाणी. हे ज्या भगवंताच्या रथांगपाणी ज्या भगवंत हा संपूर्ण विश्वाचा रथ चालवणार आहे, विश्व नियंता आहे. यो माया संततया नृत्या. जो या जगामध्ये मायेच्या द्वारे संपूर्ण विश्वसंचालन करतो त्याच्या चरणाच्या सुगंधामध्ये आपण तल्लीन व्हावे. अर्थात फक्त भक्ती करावी. अथेह धन्या भगवंत इत्थम. आणि म्हणून अशी भक्ती खऱ्या अर्थाने धन्य आपल्याला करणारी आणि आनंद देणारी आहे, निश्रेयस प्राप्त करून देणारी आहे. सर्व वेदाती हसानाम सारम सारम समुद्रतम. हे भागवत म्हणजे सगळ्या वेदांत शास्त्र पुराण याचं सार आहे. सारम सारम समुद्रतम. सगळं सार या ठिकाणी आपल्याला बाजूला काढून दाखवलेलं आहे. असार सगळं बाजूला ठेवलंय. केवळ बाकीच्या गोष्टी इतर ठिकाणी सांगितल्यात. शास्त्र म्हटलं त्यामध्ये तरकटपणा आहे,
तर्ककर्कशता आहे, शाब्दिक अशा प्रकारचे आपल्याला वादविवाद आहेत, ते बाजूला सारून वेद जरी झाला तरी वेदामध्ये अनेक विधिनिषेधाच्या गोष्टी आहेत, त्या बाजूला सारून सर्व वेदेतिहासानां सारम सारम समुद्रतम, सगळं सार ज्यामध्ये काढून दिलेलं आहे. आणि हे सार जे अत्यंत पावन करणार आहे, केवळ भक्तीचं नवनीत काढून दिलेलं आहे, सगळं असार बाजूला ठेवून नवनीत काढून दिलंय. सतु संश्रावयामास महाराजम परीक्षितीम. आणि हे परीक्षितीला शुकाचार्यांनी ऐकवलं. शुकाचार्य हे महान तपस्वी होते, योगी होते, एक क्षणभर देखील कुठे थांबत नव्हते. आणि राजा तर परीक्षिती हा सर्व सम्राट होता. सम्राट राजा असताना तो राजा प्रायोपविष्टम गंगायाम, त्यांनी प्रायोपवेश कसं काय धारण केला, सर्व संघ परित्याग कसा केला, सर्व राज्य त्याप्रमाणे कोश सर्व सत्ता त्यांनी बाजूला कशी काय सोडली आणि तो गंगेच्या तटाकावर कसा आला. आणि त्यावेळेला शुकाचार्य महाराज हे 7 दिवस त्यांनी भागवत सांगितलं. तेव्हा अहम चाद्य गमम तत्र, तेव्हा हे सगळं मला ऐकायचंय. शौनकादिक म्हणतात, सूत महाराज हे आम्हाला ऐकायचंय आणि हे तुमच्या अनुग्रहानेच आम्ही प्राप्त करू शकतो, हे तुमच्या प्रसादाने आम्हाला प्राप्त होईल. आमच्या मनामध्ये ही इच्छा आहे, हे आम्ही ऐकायचंय. अहंचाध्य गमम तत्र निविष्टस्तदनुग्रहात, तुमचा अनुग्रह असेल, तुमची कृपा असेल, तुमचा प्रसाद असेल तर आम्हाला हे कळेल, अन्यथा कळणार नाही. तेव्हा तुम्ही आम्हाला हे सगळं सांगा, ऐकवा. आणि आम्हाला हेही ऐकायचंय. कलो नष्टा नष्टदृशा मेष पुराणार्को धुनोदिता. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण या पृथ्वी तलावरून निजधामाला गेले तेव्हा ते आपल्यासोबत धर्म ज्ञान सगळं घेऊन गेले. मग या पृथ्वी तलावर काय शिल्लक राहिलं? अहो, जर सूर्य मावळला सगळीकडे अंधारच होईल ना. मग सूर्य मावळल्यानंतर जर अंधार होईल तर या अंधारामध्ये कलियुगातल्या लोकांचं कल्याण कसं होणार आहे? ते म्हणतात कलो नष्ट दृशामेश. ज्या कलियुगामध्ये सगळीकडे अंधकार झाला, अधर्म वाढला, तेव्हा दुसरा सूर्य पाहिजे. प्रतिसूर्य कोणता आहे? ते म्हणतात भागवत रूपी प्रतिसूर्य जन्माला आला. भागवत रूपी प्रतिसूर्य प्रगट झाला. भगवान गोपाल कृष्ण जरी निजधामाला गेले आणि ते सूर्यासारखे तेजस्वी होते, धर्म हा त्यांच्यासोबत गेला, पण पुराणार्को धुनोदिता, अधुनोदिता, उदित झाला नुकताच. अधुनो म्हणजे आत्ता उदयाला आलाय. कोणता? पुराणार्को, पुराणरूपी सूर्य. कोण? भागवत हा पुराणरूपी सूर्य आहे. तो आता कलियुगाच्या प्रारंभीच उदयाला आला आणि त्या सूर्याने सगळा अंधकार नष्ट केला. जीवाचा अंधकार नष्ट करण्यासाठी हा सूर्य प्रगट झाला, भागवत रूपी सूर्य प्रगट झाला. आणि मग व्यास या ठिकाणी बोलू लागले. इति ब्रुवाणम संस्तूय. व्यास म्हणतात, अशा प्रकारे सूताने शौनकादिकाला सांगितल्यानंतर जिथे दीर्घ सत्र सुरू होतं, हे सूत म्हणतात, हे शौनकादिका हो, शौनकाला या ठिकाणी ऋग्वेदाचा अधिकारी असल्यामुळं ऋग्वेद हा सगळ्या वेदातला प्रमुख मानला जातो, म्हणून वृद्ध कुलपती सूतम. हे सूत महाराज शौनकादिकाला सांगू लागले आणि शौनकादिकांनी प्रश्न विचारले. महाराज, सूत सूत महाभाग वदतो वदनो वदतांबर, आम्हाला हे सांगा की हे भागवत मग कसं काय शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं? कोणत्या काळात हे भागवत झालं? कसं सांगितलं? त्याचं कारण काय घडलं? कथाम भागवतीम पुण्याम, ही पुण्यकारक अशी भागवती कथा शुकाचार्यांनी परीक्षितीला केव्हा सांगितली? कस्मिन युगे प्रवृत्तेयम. आणि हे भागवत निर्माण तरी कधी झालं? कोणत्या युगात झालं ते आम्हाला सांगा. त्याची मुख्य उद्देश काय होता? भागवत निर्माण करण्याच्या मागं काय कारण घडलं ज्यामुळे हे भागवत व्यास महर्षींनी केलं? कुत संचोजित कृष्ण. आता या ठिकाणी जो कृष्ण शब्द वापरलाय तो व्यास महर्षींसाठी वापरलाय.
कुतः संचोदितः कृष्णः, कुणी व्यास महर्षींना प्रेरित केलं, कुणी व्यास महर्षींना हे पुराण लिहिण्यासाठी उद्युक्त केलं, ही संहिता करण्यासाठी व्यास महर्षींना कुणी प्रेरित केलं ते आम्हाला सांगा. आणि जे व्यास महर्षी हे अत्यंत, ज्यांनी एका वेदाचे 4 भाग केले, त्याचप्रमाणे महाभारतासारखा मोठा ग्रंथ लिहिला की ज्यांनी समाजाचं कल्याण व्हावं, अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला, ते व्यास महर्षी, ज्यांनी ब्रह्मसूत्र लिहिले, ते व्यास महर्षी, त्यांचा पुत्र सुद्धा काही सामान्य नव्हता. तस्य पुत्रो महायोगी, व्यास महर्षींचा पुत्र म्हणजे शुकाचार्य, ते देखील काही सामान्य नव्हते, असामान्य बुद्धिमत्तेचे, असामान्य अशा प्रकारच्या अधिकाराचे होते. तस्य पुत्रो महायोगी समदृंग निर्विकल्पकाः, समदृक होते, समदृष्टीचे होते आणि विकल्परहित होते. विकल्प हा अंतःकरणामध्ये अज्ञानातून निर्माण होतो, पण जेव्हा परिपूर्ण ज्ञान मिळतं होतं तेव्हा विकल्प राहत नाही. संशय, विकल्प, विपर्यय हे सगळे आधीच्या गुरुकृपा होण्याच्या आधीचे. गुरुकृपा एकदा झाली की मग संकल्प, विकल्प काहीच राहत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये शंका राहत नाहीत. ते म्हणतात निर्विकल्प असणारा असणारे शुकाचार्य महर्षी, जे खरोखर अत्यंत निर्विकल्पत्वम प्रपंचयती दृष्टवेती, ज्यांनी संपूर्ण प्रपंच निष्प्रपंच करून टाकलेला आहे, प्रपंचाला ओवाळून टाकलेलं आहे, ज्यांनी प्रपंच आपल्या अंतःकरणातूनच काढून टाकलाय, असे हे शुकमुनी, ते तरी सामान्य नव्हे. एकांतमतीरून निद्रो गूढो मूढ इवेयते, जे एकांत अवस्थेमध्ये राहणारे होते, ते समाजात कधी थांबत नव्हते. एकांतामध्ये शांत तपश्चर्या आत्ममग्न अवस्थेमध्ये करत, आणि गूढो मूढ इवेयते, लोकांना वाटावं हे मूर्ख आहेत, लोकांना वाटावं हे वेडे, अशा पद्धतीने त्यांची समाजामध्ये वागणूक असे. लोकांना वाटावं हे वेडे, त्यांना काही ज्ञान नाही असं वाटावं, पण हे ज्ञान सगळं प्राप्त करून त्याच्या पलीकडे गेलेले होते, असे त्यांनी वर्णन केलंय. येतो उन्निद्रो मायया, माया शयाना, ज्यांनी संपूर्ण माया आपल्या ज्ञानाने नष्ट केलेली आहे, असे एकस्मिन् नेवांत समाप्तिर यस्यास तथा भूतामतिर यस्यसः, जे संपूर्ण विश्वामध्ये केवळ एको योगी विरध्यायी, योगी हा एकटाच राहत असतो. योग्यांची काही कळप नसतात, योगांची संघटना होऊ शकत नसते, कारण योगी आत्ममग्न अवस्थेमध्ये असतात. एको योगी विरध्यायी, अभ्यास करायचा तर 2 जण पाहिजेत, गाणं म्हणायचं असेल तर 3 जण पाहिजेत, तबला पाहिजे, पेटी पाहिजे, गायक पाहिजे, त्रिभिर्गीता आणि चतुष्पथा. गावाला जायचं, कुठे अनोळखी ठिकाणी जायचं तर 4 जण पाहिजेत 4 रस्त्याला जाण्यासाठी. म्हणून ते म्हणतात एको योगी, योगी हा एकटाच असतो, तो एकटाच राहतो. ते म्हणतात असे हे योगी होते. आणि मग तद्वीक्ष पृच्छती मुनौ, आणि असे विविक्त दृष्टे, हे असे विविक्त म्हणजे अत्यंत पवित्र दृष्टीचे, पुण्यकारक अशा प्रकारची ज्यांची दृष्टी होती, आणि असे शुकाचार्य महाराज, ते तरी परीक्षितीला भागवत सांगण्यासाठी कसे काय थांबले बरं. प्रथमा लक्षिता पौरे संतावलं कुरुजांगलान, ते गंगेच्या तीरावर आले, कुरुजांगल प्रदेशामध्ये आले. कुरु आणि जांगल या प्रदेशाच्या मध्यावरती संप्राप्त कुरुजांगलान या ठिकाणी हस्तिनापूरच्या या प्रदेशामध्ये ते आले, आणि त्यांनी हे भागवत सांगितलं असं आम्ही ऐकलं. तेव्हा हे कसं काय घडलं बरं. राजा सुद्धा कथम पांडवे असे राजर्षेर, परीक्षिती सुद्धा काही सामान्य नाही, तो सम्राट होता, राजर्षी होता, आणि मग असं असताना त्याला विरक्ती कशी प्राप्त झाली बरं. विरक्ती प्राप्त व्हायला तो म्हाताराही नव्हता,
तरुण होता, युवक होता. इतक्या लहान वयामध्ये नुकताच राज्याभिषेक झालेला, अजून राज्यही परिपूर्ण केलं नाही, तरी सुद्धा तो सगळं काही सर्वसंग परित्याग करून कसं काय आला बरं गंगा तीरावर संवाद समभूतात? आणि मग त्यांचा आणि शुकाचार्य महाराजांचा संवाद तरी कसा झाला ते आम्हाला सांगा. असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. याप्रमाणे हे सांगितल्यानंतर मग ते सांगायला सुरुवात करतात. त्याचं असं झालं, हा शुकाचार्य महाराज सुद्धा कसे, स गोदोहन मात्रम ही ग्रहेषु गृहमेधिनाम अवेक्षते महाभागस्तीर्थीम कुर्वस्तदाश्रमम. शुकाचार्यांचा अधिकार सांगितलाय. स गोदोहन मात्रम ही, केवळ गोदोहन मात्र, गाईची धार काढत असताना जो वेळ लागतो तेवढ्या वेळापुरतंच. का तर गाईची धार काढताना गाईच्या मधून जे दूध बाहेर पडतं त्याच्यामध्ये कुठेही विक्षेप येऊ नये म्हणून तोपर्यंत थांबायचं. तेवढ्या वेळात जर भिक्षा आली तरच घ्यायची, नाहीतर घ्यायची नाही. इति गोदोहन मात्र कालम प्रतीक्षते. भिक्षार्थम, भिक्षा मागण्यासाठी किती वेळ थांबावं? तर गोदोहन मात्र. ही गोदोहन मात्र किती? तर 6 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे त्यांनी. याप्रमाणे असे हे केवळ गोदोहन मात्र थांबणारे 7 दिवस कसे काय थांबले एका ठिकाणी? ही मोठी गंमतच आहे. अवेक्षते महाभाग स्थिरसिम पूर्वम तदाश्रमम. आणि शुकाचार्य महाराज काही सामान्य नव्हे, तीर्थी कुर्वन तदाश्रमम. जे आले एखाद्या आश्रमात म्हणजे तीर्थाचं जे पावित्र्य, ते पावित्र्य त्यांच्या पदामध्ये प्रगट होतं. हे तीर्थाला जाणारी जी मंडळी आहेत, हे तीर्थामध्ये आपलं सगळं पाप धुवून टाकतात. आम्ही सामान्य लोक तीर्थामध्ये जातो आणि आपलं पाप धुवून टाकतो. पण तीर्थाचं पाप कुणी धुवून टाकावं? तीर्थामधलं पाप हे असे महात्मे, सज्जन, श्रेष्ठ, साधू, भगवत भक्त हे तीर्थामध्ये असलेलं पाप नष्ट करण्यासाठी तिथे जातात. म्हणून ते म्हणतात अवेक्षते महाभागस तीर्थीम कुर्बन तदाश्रमम. ज्या ज्या ठिकाणी ते जातात तिथे तिथे तीर्थत्व प्राप्त होतं. ज्या ज्या ठिकाणी संत महात्मे जातात ती जागा, ते ठिकाण तीर्थ रूप त्याला आपण म्हणतो, तीर्थस्वरूप होतं. त्याला तीर्थाचं पावित्र्य प्राप्त होतं. आणि असे शुकाचार्य महाराज असल्यामुळं त्यांच्या केवळ नुसत्या आगमनाने संपूर्ण जगामध्ये पावित्र्य निर्माण होऊ शकतं. तेव्हा असे हे मंगलकारक असलेले शुकाचार्य त्यांनी काय सांगितलं ते आम्हाला ऐकायचंय. त्यांनी कोणता उपदेश केला, कसा उपदेश केला तो आम्हाला ऐकायचा आहे. असं म्हटल्यानंतर ते पुढे सांगू लागले. हे पहा, नमंती यत्पाद निकेतमात्मन शिवाय हानीय. जे ज्यांच्या पदाला नमस्कार केल्यानंतर आपल्याला पावित्र्य प्राप्त होतं. शिव म्हणजे पवित्रत्व, त्याचप्रमाणे शांतत्व आणि आनंदमयता ही त्यातून प्राप्त होते. असे हे शुकाचार्य महाराज शिवाय लोकस्य भवाय भूतय उत्तम श्लोक परायण जना, जे जनाच्या कल्याणासाठी फिरत असतात. जग कल्याणासाठी देह कष्टविती परोपकारे. देह आपल्या परोपकारासाठी कष्ट करणारे, झिजणारे हे संत महात्मे हे स्वतःसाठी जगतच नाहीत, ते जगतात समाजासाठी. समाज कल्याणार्थ, शिवाय लोकस्य कल्याणार्थ, जगाच्या आणि जनाच्या कल्याणार्थ भवाय भूतये, या भूतावर, या भूतलावर ते वावरत असतात. य उत्तम श्लोक परायणा जना. उत्तम श्लोक, ज्यांचं चरित्र उत्तम आहे, ज्यांचं चरित्र मंगलकारक आहे, असे जीवंती नात्मार्थ मसौ पराश्रयम मुमोच निर्विद्य कुतः कलेवरम. आणि त्यांनी आपल्या केवळ स्पर्शाने संपूर्ण भूमी जशी पवित्र केलेली आहे तशी त्यांच्या वाणीनं आमचे कान देखील पवित्र होतील. तेव्हा आम्हाला त्यांचं कथन आपण करा. म्हणणे त्वां विषये वाचाम,
आपल्या विषये वाचा, ज्यांच्या वाणीमध्ये जे सामर्थ्य अन्यत्र छांदसात, जे आपल्याला वेदामध्ये प्राप्त होतं, वेदातल्या श्रुतीमध्ये जो पवित्रपणा आहे, वेदांची श्रुती जितकी पवित्र तितकी यांची वाणी देखील पवित्र. त्यामुळं एवढं सगळं ऐकल्यानंतर सूत म्हणतात, शौनकादिका हो, द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युगपर्ये जातः पराशराद्योगी वासव्याम कलया हरे हे. आता सूत शौनकादिकाला उत्तर देऊ लागले. हे कधी घडलं? ते म्हणतात द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युगपर्ये. द्वापरे समनुप्राप्ते, ज्या वेळेला द्वापार युग आलं, आणि हे द्वापार युग कोणतं? तृतीय युगपर्ये. जसं आपण आपल्या लौकिक जीवनामध्ये आपल्या बुद्धीनुसार 7 दिवसाचा आपण आठवडा मानतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार. मग आपण म्हणतो मी तुझ्याकडे सोमवारी आलो होतो. कोणत्या सोमवारी आलता? तर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मी आलतो. आता आपण महिना गृहीत धरला आणि महिन्याचा पहिला सोमवार, कारण आपल्या डोळ्यासमोर वर्तमान आहे, त्यामुळं आपण आपली बुद्धी जेवढी आहे तेवढं आपण बोलतो. या महिन्याच्या पहिल्या सोमवार मी तुझ्याकडे आलतो. तसं इथे म्हटलंय की युगाचा जो फेरा आहे, कृतत त्रेता द्वापार कली, कृतत त्रेता द्वापार कली, कृतत त्रेता द्वापार कली, याप्रमाणे युगाचे फेरे चाललेले आहेत. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिव्य दिसे शोभा. आपण म्हणतो हे विटेवरी उभा 28, तेव्हा 27 युग संपले आणि 28वं म्हणजे आताच युग सुरू झालं. 27 युगाचे फेरे संपले. कृतत्रेता द्वापार कली एक संपलं, एक चक्र संपलं. कृतत्रेता द्वापार कली दुसरं चक्र संपलं. करत 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 तृतीय युग पर्ये 28वं युग आलं आणि त्याचं कृत, त्रेता आणि द्वापार आलं. हा तिसरा सोमवार आला असं समजा. कृत, त्रेता, द्वापार हा तिसरा सोमवार आला या महिन्याचा. आणि या वेळेला मग युग पर्ये जातः पराशराद योगी, आणि ज्या वेळेला पराशरापासून झालेले पाराशर अर्थात प्रत्यक्ष व्यास महर्षी जे कलावतार म्हणून प्रगट झाले, त्यांनी ही संहिता केली. वासव्याम कलया हरे हे. वासवीच्या पोटी ज्या व्यास महर्षींचा जन्म झाला, पराशरापासून वासवीच्या पोटी ज्या व्यास महर्षींचा जन्म झाला, त्याला आपण पाराशर व्यास असं म्हणतो, कृष्णद्वैपायन व्यास असं म्हणतो, किंवा बादरायण व्यास असं म्हणतो. बदरिकाश्रमात झाले म्हणून बादरायण व्यास, द्वैपायनात झाले म्हणून कृष्णद्वैपायन व्यास, ते रंगाने काळे होते म्हणून कृष्ण, आणि असे अनेक व्यास होऊन गेलेत. अपांतरतम व्यास यापूर्वी होऊन गेलेत. त्यानंतर हे दुसरे व्यास आहेत, हे कृष्णद्वैपायन व्यास. आणि त्यांनी कलया हरे हे, त्यांनी ही संहिता केली. ते म्हणतात द्वापरे इति द्वापरे समनुप्राप्ते. याप्रमाणे या द्वापराच्या युगाच्या प्रारंभी ही संहिता व्यास महर्षींनी केली. ही कशी केली, कशामुळं केली, हे ते सांगायला सुरुवात करतात. आणि हे सांगत असताना शुकाचार्यांचं महत्त्व, शुकाचार्य महत्त्व कसे होते शुकाचार्य, ते म्हणतात दृष्ट्वानुयान्त मृषमात्मजमाप्यनग्नं देव्योर ह्या परिदधुर्नं सुतस्य चित्रं तद्वीक्ष पृच्छति मुनौ जगतस्तु वास्ति त्रिंपुं भिधान तु सुतस्य विभक्तदृष्टे. हे शुकाचार्य ज्यांना ती शिकवली, शुकम अध्यापयामास, शुकाचार्याला ही संहिता शिकवली. हे शुकाचार्य कसे होते, ते म्हणतात एकांत अवस्थेमध्ये राहणारे, गूढ अशा पद्धतीने विचरण करणारे, आणि दृष्ट्वानुयान्त मृषमात्मजमाप्यनग्नं. आता इथे एक घटना सांगितली. जेव्हा व्यास महर्षी शुकाचार्यांना अरे शुका लग्न कर, शुका लग्न कर म्हणून मागे लागले,
आणि शुकाचार्य पुढे पळतायत। या वेळेला शुकाचार्यांना वाटलं की आता व्यासांना काय उत्तर द्यावं, म्हणून त्यांनी झाडाच्या माध्यमातून जे काही त्यांना सांगायचं होतं ते झाडाच्या माध्यमातून सांगितलं। परोक्ष प्रियाय वै देवाः, याप्रमाणे झाडाच्या माध्यमातून सांगितलं। आणि हे ऐकल्यानंतरही व्यास महर्षी त्याच्या मागे धावतच पुढे पळाले। पुढे घटना काय घडली ते म्हणतात, पुढे काही स्त्रिया, काही मुली ह्या स्नान करत होत्या, एका जलाशयामध्ये स्नान करीत होत्या। ह्या सगळ्या मुली आपापले वस्त्र बाजूला ठेवून स्नान करीत होत्या। आणि या वेळेला शुका 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 म्हणून व्यास महर्षी मागे धावतायत आणि शुकाचार्य हे दिगंबर अवस्थेमध्ये पळतायत। दृष्ट्वानुयांत मृषिमात्मजमाप्यनग्नम, आणि ते दिगंबर अवस्थेत पळतायत पुढे। शुकाचार्याचं वय 16 वर्षाचं आहे आणि या तरुण बांड असलेले लग्नासाठी व्यास महर्षी आग्रह करतायत आणि ते पुढे पळतायत। दिगंबर अवस्थेतले शुकाचार्य पुढे पळाले आणि तिथेच एका जलाशयामध्ये काही मुली वस्त्र बाजूला ठेवून स्नान करत होत्या। पाहिल्याबरोबर त्यांना काहीच वाटलं नाही, शुकाचार्य पुढे निघून गेले। शुकाचार्य हे नग्नावस्थेत पुढे निघून गेले, पण त्यांच्या मागे व्यास महर्षी धावत 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 निघाले। आणि ते आल्याबरोबर व्यास महर्षी यायला लागलेत हे पाहता क्षणीच सगळ्या मुली घाबरल्या आणि सगळ्या मुली म्हणू लागल्या, अगं आटपा लवकर, आपापले वस्त्र घ्या। देव्यो रिया म्हणजे लाज वाटली, लज्जा उत्पन्न झाली आणि एकदम खाली बघून त्यांनी आपापले वस्त्र ग्रहण केले। त्यांना लाज त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली। हे पाहिल्याबरोबर व्यास महर्षी म्हणतात, का हो ए मुलींनो? ते म्हणे, काय? हे पहा, माझा मुलगा 16 वर्षाचा तरुण बाण मुलगा, ज्याला लग्न कर म्हणून मागं मी धावतोय, असा लग्नाळू असलेला, लग्नास योग्य वय झालेला माझा मुलगा इथून नग्नावस्थेत पळत गेला आणि तुम्हाला त्याची लाज वाटली नाही। आणि मी एवढा, माझ्या दाढी पिवळी झालेली आहे, माझं वय आता 90 वर्षाचं वय झालंय, सगळ्या अंगावर माझ्या वळ्या पडल्यात, वली पलित एजत कहा, माझी मान हलते, मान माझी लकलक लकलक घालू लागली, माझ्या डोळ्याला दिसत नाही, मला कानाला ऐकू येत नाही, माझ्या तोंडातले दातही पडले आणि मला नीट चालता येत नाही, पळता येत नाही, दम लागलाय। अशा अवस्थेमध्ये मी असताना माझी एवढी पिवळी धमक असलेली दाढी, जटा, निदान माझ्या या वृद्धत्वाकडे तरी पाहायचं, आणि तुम्हाला माझ्याकडे बघून लाज वाटली आणि मुलाकडे बघून नाही वाटली। तेव्हा या मुलींनी आता व्यास महर्षींना काय उत्तर द्यावं? व्यास महर्षींचा प्रश्न बरोबर होता की माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडे बघून तुम्ही लज्जित झालात आणि तरुण मुलाकडे बघून लज्जित का नाही झालात? तुम्ही ताबडतोब आपापले वस्त्र धारण केले, हे कशामुळं? ते म्हणतात, रिया परिदधर्न सुतस्य चित्रम तद्वीक्ष पृच्छति मुनौ। मुनींना विचारलं, मुनी म्हणतात, असं का झालं हे सांगा। आणि हे म्हटल्यानंतर सगळ्या मुली म्हणतात, श्रींपुं विधान तु सुतस्य विविक्त दृष्टे। हे व्यास महर्षी, तुम्हाला नमस्कार असो, पण तुम्ही जो प्रश्न विचारला ना मुलींनो, असं म्हणून तुम्ही प्रश्न विचारला मला, हो म्हणे, बरोबर आहे। मग तिथंच तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलामध्ये फरक आहे। तुम्ही अजून इतके म्हातारे झालेत, इतके ज्ञानी आहात, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध आहात, पण तुमच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद अजून शिल्लक आहे आणि तुमचा मुलगा स्त्री आणि पुरुष भेदाच्या पलीकडे गेलेला आहे। स्त्री पुरुष नाम भेदे शिवपण एकले नांदे। माऊलींनी अमृतानुभवात म्हटल्याप्रमाणे स्त्री पुरुष नामभेदे शिवपण एकले नांदे। स्त्री आणि पुरुष हे फक्त नावातले भेद आहेत, आतमध्ये शिवतत्व आहे। हे तत्व जाणणारा तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही तपशील जाणणारे आहात। तुम्ही फक्त बाह्य
मी मुलगी आहे आणि तुम्ही पुरुष आहात अशी तुमच्या मनात अजून भेदवृत्ती आहे आणि म्हणून तुमच्या मुलामध्ये सुतस्य विविक्त दृष्टे हे तुमच्या मुलामध्ये हा वेगळेपणा नाही, ही विविक्त दृष्टी नाही, ही स्त्री आणि पुरुष अशी भेदाची दृष्टी तुमच्या मुलामध्ये नाही, ते अभेदवादी आहेत आणि म्हणून इयम स्त्री अयम पुमानिती, ही स्त्री आहे आणि हा पुरुष आहे अशा प्रकारची भावना अजूनही तुमच्या मनात आहे आणि तुमच्या मुलाच्या मनामध्ये मात्र ती नाही, कारण ते विविक्त दृष्टीचा अर्थ टीकाकारांनी पूता दृष्टीर्यस्य असं दिलेलं आहे. पूता दृष्टी, पवित्र दृष्टी, तुमच्या मुलामध्ये पवित्रता आहे, तुमच्या मुलाच्या दृष्टीमध्ये पवित्रता आहे म्हणजे अभेदता आहे आणि तुमच्यामध्ये अजूनही भेद शिल्लक आहे. एवं भूतो शौकथमा लक्षितो ज्ञाह, आणि म्हणून तो मुलगा जरी पळत गेला, तो 16 वर्षाचा असू द्या, पण त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, तुमच्यामध्ये मात्र तो आहे. हे ऐकल्यानंतर व्यास महर्षी खजील झाले आणि असे हे शुकाचार्य हे जन्मतःच विरक्त होते. त्यांनी म्हटलंय की हिमालयातील अमरनाथ गुंफेमध्ये जेव्हा महादेव पार्वती यांचा संवाद चाललेला होता त्यावेळेला हुंकार देणारा पोपट त्या ठिकाणी होता. हे पोपट म्हणजे प्रत्यक्ष शुकाचार्यच होते. पार्वतीला झोप लागली, हुंकार कोण देते म्हटल्यानंतर शंकरांनी पाहिलं, अरे पार्वतीला तर झोप लागली, मग कोण हुंकार देत आहे? एक पोपट आहे. तेवढ्यात महादेव बाहेर आले आणि त्यांनी त्या पोपटाच्या मागे धावायला सुरुवात केली. तेवढ्यात पोपट जे तिथून निघाला, आता आपल्याला महादेवापासून कोण वाचवणार म्हणून व्यास तपश्चर्या करता गेलेली असताना बटिका ही त्यांची पत्नी, तिच्या पोटामध्ये हे शिरले आणि 12 वर्ष तिथे राहिले, का बाहेरच नाही आले. आणि मग जेव्हा भगवंताने आश्वासित केलं, अरे शुकाचार्या बाहेर ये, तुला संसाराचा कुठलाही त्रास होणार नाही, तुला संसारापासून मी जन्मतःच मुक्त करीन, आणि म्हणून हे शुकाचार्य नंतर भगवंताच्या आश्वासनाने बाहेर आले आणि म्हणून ते स्वरूपामध्ये जागृत आहेत, ते आपल्या जन्मतःच मुक्त आहेत आणि म्हणून त्यांनी उन्निद्र सतत जागृत अशा प्रकारचे इथे शब्द उन्निद्र शब्द वापरलाय, म्हणजे जागृत होते, स्वस्वरूपामध्ये जागृत होते. मी कोण आहे याचं भान, मी आत्मा आहे याचं भान त्यांना कायम होतं. अशी पण मुळासारखे वागणारे, वेड्यासारखे वागणारे, जडोन्मत्त पिशाचवत अशा प्रकारचं वागणं त्यांचं होतं. मायेचा निराश केलेले होते असे हे शुकाचार्य. त्याचं मोठेपण या ठिकाणी सूतांनी गायलेलं आहे आणि नंतर ते म्हणतात याप्रमाणे, एकदा घटना अशी घडली की ज्या वेळेला व्यास महर्षी स कदाचित सरस्वत्या उपस्पृश्य जलम शुचीही, मग आता हे कधी घडलं, कसं घडलं हे सांगायला सुरुवात करतात. जन्मतःच एखादा मुक्त कसा असतो, जन्मतःच योगी कसा असू शकतो ते शुकाचार्याच्या उदाहरणातून आपल्याला कळेल. आणि जे शुकाचार्य ज्यांच्याकडून आपण भागवत ऐकलं, ज्या परीक्षितीने ऐकलं आणि त्यावेळेला सूतांनी हे श्रवण केलं, म्हणून सूत महाराज त्यांचं महत्त्व गातात. आणि स एकदा सरस्वत्या, सरस्वती नदी जी आज गुप्त आहे, आपण म्हणतो ना गुप्त, सरस्वती गुप्त आहे, पण त्यावेळेला ती वाहत होती, त्यावेळेला ती धोधो धोधो वाहत होती, हिमालयातून ती खाली उतरलेली होती आणि राजस्थानातून वाहत होती. त्या तिथे स एकदाचित सरस्वत्या, सरस्वती नदीच्या तटाकावर प्रत्यक्ष व्यास महर्षी बसलेले असताना अलकनंदा, मंदाकिनी, रुद्रप्रयाग ह्या सगळ्या नद्यांचं वर्णन भागवतामध्ये अनेक ठिकाणी आलेलं आहे. आणि तिथे ते बसलेले असताना उपस्पृश्य जलम शुची, उपस्पृश्य म्हणजे नदीमध्ये स्नान केलं आणि आचमन केलं, प्राणायाम केला, ते पाणी अत्यंत शुद्ध होतं. आणि विविक्त एकाशीन, इथे विविक्त शब्द वापरला, तो विविक्त म्हणजे पवित्र या अर्थाने, किंवा
एकांत अशाही अर्थाने एकांत ठिकाणी शांत व्यास महर्षी बसले आणि किती वाजता हो स्नान केलं ते म्हणतात उदिते रवी मंडले. नुकताच सूर्योदय व्हायला होता, नुकताच सूर्य पूर्व क्षितिजावर उगवला होता आणि या वेळेला यांची संध्या उपासना चालू होती. सरस्वती नदीच्या तटाकी विविक्त एकासीन अत्यंत एकांत शांत पवित्र अशा आसनावरती बसलेले होते. आणि हे व्यास महर्षी कसे परावरज्ञ सऋषी ही व्यास महर्षी सुद्धा परावरज्ञ होते. पर आणि अवर अर्थात लौकिक आणि पारलौकिक या दोन्ही दृष्टी त्यांना होत्या. त्यांना अलौकिक दृष्टी होती आणि त्यामुळे ती ब्रह्मदृष्टी आहे. आणि पर आणि अवर, अवर म्हणजे या लौकिक जीवनात लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही दृष्टींनी परावरज्ञ दोन्हीकडे पाहणारे, संपूर्ण विश्वाच्या पलीकडे ज्यांची दृष्टी जाते, संपूर्ण ब्रह्मांडाच्या पलीकडे ज्यांची दृष्टी जाते ते परदृष्टीचे भगवंतमय असणारी दृष्टी. आणि अवर म्हणजे संसार म्हणजे जीव आणि शिव या दोघांनाही लागू पडणारी दृष्टी त्यांची होती. कालेना व्यक्तरम हसा. आणि या वेळेला ते शांत बसले खरे शांत, पण त्यांचं मन अशांत होतं. युगधर्म व्यतिकरम प्राप्तम भुवी युगे युगे. बसले शांत, उपासना करू लागले, मन एकाग्र केलं, पण मन स्थिर होईना. अरे असं का झालं? माझ्या मनाला अजून शांती का मिळत नाही? माझं मन अस्वस्थ का होतंय? माझ्या मनामध्ये अजून चलबिचल का वाटते? काय कारण आहे? कदाचित युगधर्म, कदाचित युगाचा परिणाम आहे का? आता लवकरच कलयुग येणार आहे त्याचा हा परिणाम आहे का? भौतिकानांच्या भावानाम शक्तिरासंच सत्कृतम. आणि हे पाहिलं, दृष्टी सूक्ष्म होती, दृष्टी परावर अशा प्रकारची दृष्टी असल्यामुळं पुढे भविष्यामध्ये काय होणार आहे ते पाहत होते. आणि भविष्यामध्ये त्यांना काय दिसलं? शक्तिर्हास, लोकांचा शक्तिर्हास होणार आहे. लोक पैशाने, सामर्थ्याने, बुद्धीने, सगळ्या दृष्टीने लोक कमी शक्तीचे होणार आहेत. म्हणून भौतिकानांच्या भावानाम शक्तिर्हासंच तत्कृतम. समाजामध्ये समाजाची क्षमता कमी झाली, समाजाची ताकद कमी झाली, समाजामध्ये लोक नीती संपुष्टात आली, सामर्थ्य संपुष्टात आलं, बुद्धी संपुष्टात आली, त्याचप्रमाणे ज्ञान घेण्याची क्षमता संपुष्टात आली. सगळ्या प्रकारच्या क्षमता, सगळ्या प्रकारची शक्ती माणसाची कमी होत चाललेली आहे. हळूहळू माणूस क्षीण सत्व होत चाललेला आहे. सर्व वर्णाश्रमाणां यद. आणि सगळे वर्ण एक झाले, हा देखील एक भाव त्यांनी व्यक्त केला. वर्णाश्रम, अहो मी वर्णाश्रम धर्म निर्माण केले, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र हे वर्णाश्रम धर्म मी निर्माण केले. पण आता मला असं दिसू लागलंय पुढे काय होणार आहे? पुढे असं होणार आहे की सगळे वर्ण एकच होतील, ब्राह्मणही शूद्रत्व प्राय होईल. ब्राह्मण वर्णामध्ये सुद्धा जन्माला ब्राह्मण म्हणून येईल, पण त्याचं वागणं हे नीच दर्जाचं असेल. सर्व वर्णाश्रमाणां यद दध्यो हितम अमोघ दृक्. अमोघ दृक्, ज्यांची दृष्टी अमोघ आहे, वाया न जाणारी आहे, ज्यांची दृष्टी योग्य तेच पाहणारी आहे, त्यांनाही दिसू लागले. म्हणजे व्यास महर्षींच्या अंतःकरणामध्ये जी चलबिचल आहे, अंतःकरणामध्ये जी अस्वस्थता आहे, ती स्वतःसाठी नाही आहे. पुढे येणारा समाज, पुढे येणारं जीवन, पुढे येणारे दिवस कसे राहणार आहेत, पुढे अरे 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 पुढे फार वाईट स्थिती होणार आहे. काय होईल सांगता येत नाही. सगळे वर्णाश्रम एक होतील आणि चातुर्होत्रम कर्मशुद्धम. लोक काही शुद्धता राहणार नाही. आता याच्यात सगळं काही आलं. आजकाल बुटाने लोक जीव लागले, पायात बूट आहेत, चपला आहेत, वाहन आहेत आणि जेवण करतात. अरे जेवण हा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आपण. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जर हे अन्न पूर्ण ब्रह्म असेल, यज्ञ कर्म असेल, तर तो कसाही पारशाने चालतं. आजकाल पारशाने स्वयंपाक चालू आहे.
आजकाल पाषाणी जेवण चालू आहे, त्याप्रमाणे बुटासुटाने जेवण करतायत का? ते म्हणतात हे सगळं चातुर्होत्र अग्निहोत्र संपुष्टात आलंय. चातुर्होत्रम कर्मशुद्धम. ते मनात विचार करू लागले, मी हे सगळं केलं, मी हे सगळं सांगितलं, मी वर्णाश्रम धर्म सांगितले, मी चातुर्होत्र धर्म सांगितले, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र जसे सांगितले तसेच मी ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम त्यांचे सगळे धर्म, कुणी कसं वागावं, कुणी कसं काम करावं, ब्रह्मचर्याने कसं राहावं, गृहस्थाश्रमाने कसं वागावं, हे सगळं मी सांगितलं. पण मग लोक असं का वागत नाही? ऊर्ध्व बाहुर्विरोम्येश न च कृच्छित शृणोति मे. सगळं हात वरती करून ते म्हणतात, अरे अरे एवढं मी सांगितलं पण लोक का ऐकत नाही तो माझं? आणि म्हणून स्वतःच विचार करू लागले की एवढं मी सांगितलं, कशातून सांगितलं? महाभारतातून सांगितलं. महाभारतातून नीतिशास्त्र सांगितलं, धर्मशास्त्र सांगितलं, सगळ्या प्रकारचे पुत्रधर्म, राजधर्म हे सगळे सांगितले, स्त्री धर्म सांगितले. मग तरी सुद्धा लोक तशा प्रकारे का वर्तन करत नाहीत? ते म्हणतात वेदधाद्यज्ञ संतत्ये वेदमेकम चतुर्विधम. बरं, लोक कमी बुद्धीचे असं जाणून मी एका वेदाचे 4 भाग केले, 4 वेद केले. मूळ एकच वेद होता, मी त्याचे 4 भाग केले. ऋग, यजु, साम आणि अथर्व असे 4 भाग केले. ऋग, यजु, साम, अथर्वाख्या वेदाश्चत्वार उद्धृता. बरं, एवढ्याने मी थांबलो नाही. इतिहास पुराणांचं वेद कळत नाहीत म्हणून 4 भाग केले, ते जमत नाहीत म्हणून मी पुराण सांगितले, 17 पुराण सांगितले. त्यापैकी महाभारत हे सगळ्यात मोठं मी सांगितलं. पंचमो वेद उच्यते. ज्या महाभारताला 5वा वेद म्हणतात, महाभारत म्हणजे 5वा वेद आहे, वेद तुल्य त्याला महत्व आहे, असं महाभारत मी सांगितलं. आणि इतिहास पुराणांचं पंचमम वेद उच्यते. त्या 5वा वेद असलेलं महाभारत मी सांगितलं. या महाभारतामध्ये मी सगळं धर्म सांगितले, सगळ्या प्रकारचे व्यवहार सांगितले, नीती सांगितली, राजधर्म सांगितले, प्रजाधर्म सांगितले. आणि बरं, नुसत्या 4 वेदाचे भाग करून थांबलो नाही, त्यासाठी शिष्य तयार केले. एकेका वेदाचे एक शिष्य मी तयार केले. ऋग्वेदासाठी तत्र ऋग्वेदः पहिलं या ऋषींना, या मुनींना मी ऋग्वेद शिकवला. तत्र ऋग्वेदः पहिला, याप्रमाणे पहिलं ऋषींना. सामगो जैमिनी कवी. जैमिनीला मी साम अर्थात सामगायन कसं करायचं ते शिकवलं. त्याचप्रमाणे वेदाचे 4 भाग करून ते म्हणतात ऋगिती उद्धृता पृथक कृता दारुण क्रूरा अथर्वोक्त. अथर्ववेद हा दारुणा नावाच्या ऋषींना शिकवला. अर्थात कवी, ते कवी होते, ज्ञानी होते आणि दीर्घ तपस्वी होते. याप्रमाणे मी सर्वांना एक वेद शिकवला. आणि सर्वांना हा वेद शिकवून पुढे पहिल्या नावाच्या ऋषींना ऋग्वेद, वैशंपायनाला यजुर्वेद, साम वेद हा जैमिनी कवीला, तो दारुण म्हणजे दरुणाचा मुलगा होता म्हणून त्याला दारुण शब्द वापरलाय. दरुणाचा नंदन म्हणून दारुण, आणि ज्ञानी होते म्हणून दारुण. आणि अथर्ववेद हा अंगिरसाला शिकवला, सुमंतू यांना शिकवला. याप्रमाणे अंगिरस आणि सुमंतू यांना शिकवला. इतिहास आणि पुराण हे रोमहर्षणाला शिकवलं. याप्रमाणे वेदाच्या शाखा केल्या, सर्वांना शिकवल्या, त्यातून शिष्य प्रशिष्य निर्माण केले. तर एव वेदा दुर्मेधैर. पण तरी सुद्धा लोक वेदाप्रमाणे आचरण करीनात, लोक नीतीप्रमाणे वागेनात. असं का होऊ लागलंय? माझ्या अंतःकरणामध्ये त्यामुळं खळबळ माजलेली आहे. माझं अंतःकरण अजून चंचल वाटू लागलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल की हे सगळं केलं, पण सामान्य माणसासाठी काय केलं? बहुजनासाठी काय केलं? अज्ञ लोकांसाठी काय केलं? ते म्हणतात स्त्री आणि शूद्र यांच्यासाठी सुद्धा मी
पुराण निर्माण केले. स्त्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुती गोचरा, ज्यांना त्रयीन श्रुती गोचरा, ज्यांना वेदाचा अधिकार नाही, स्त्री आणि शूद्र यांना वेदाचा अधिकार नाही. म्हणून माऊलींनी म्हटलंय, वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू आन नाही. वेद संपन्न आहे, पण तो त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणता नाही, जो फक्त 3 वर्णांच्याच कानी लागला. स्त्री आणि शूद्रांना वेद शिकण्याचा अधिकार नाहीये. मग त्यांच्यासाठी मी पुराण केले, की ज्या पुराणामध्ये वेदाचाच इत्यर्थ मी मांडला. स्त्री शूद्र द्विजबंधू नाम म्हणजे व्यास महर्षी हे पहिले की ज्यांनी स्त्री आणि शूद्र यांचा विचार केलाय. आपण म्हणतो बहुजन समाजाचा, अज्ञानी लोकांचा कोणी विचार नाही केला, केलाय. 5000 वर्षापूर्वी व्यास महर्षींनी तो केलाय. म्हणून स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले, माऊलीने 18व्या अध्यायात म्हटले, स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिले. ते म्हणतात, जेव्हा सगळ्याच पावसाच्या पाण्याचे थेंबाचे काही मोती होत नाहीत, सगळेच पावसाचे थेंब मोती रूपाने आपल्याला दिसत नाहीत, मग स्वातीचेनी पाणी ये न होती जरी मोती ये. स्वाती नक्षत्रावर जर पाऊस पडला आणि त्या स्वाती नक्षत्रावर पडलेला पाऊस जर त्या शिंपल्यामध्ये सांडला, थांबला, तर त्याचा मोती होतो. स्वातीचेनी पाणी ये न होती जरी मोती ये, तरी अंगा सुंदराची ये का शोभती तेथे. तर मग जर मोती झाले नसते तर स्त्रियांनी अंगावर मोत्याचे दागिने कसे घातले असते. म्हणून माऊली म्हणतात, स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. व्यास महर्षींनी जर या महाभारतासारखा ग्रंथ लिहिला नसता, कारण गीता कुठे आली, गीता महाभारतांतर्गतच आहे, भीष्म पर्वांतर्गत. म्हणून गीता हा महाभारतांतर्गत म्हणजे भीष्म पर्वांतर्गत असल्यामुळं हे महाभारत म्हणजे गीता जर व्यास महर्षींनी लिहिली नसती तर सामान्य लोकांना ज्ञान कसं कळालं असतं. म्हणून स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. स्त्री आणि शूद्र यांच्या प्रतिभेला, यांच्या बुद्धीला कळेल, समजेल, उमजेल, पचेल, रुचेल अशा प्रकारचं ज्ञान ज्या गीतेमध्ये सांगितलंय. आणि इथे सुद्धा महर्षी व्यास तेच म्हणतात की मी सगळ्यांना सगळं सांगितलं. काय महाभारतात काय नाही सांगितलं. महाभारताच्या अंतर्गत जर गीता असेल तर गीतेमध्ये मी सगळं सांगितलंय. कर्म सांगितलं, ज्ञान सांगितलं, उपासना सांगितली, भक्ती सांगितली, स्त्री शूद्रांना कळेल असं सांगितलं. स्त्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुती गोचरा कर्मश्रेयसी मूढानाम श्रेय एवं भवेदिह. आणि इथे भारतवाख्यानम कृपया मुनिना कृतम. भारत रूपाने हे सगळं मी सांगितलं. मग माझं काय कमी पडलं, मी कुठे कमी पडलो, मी कुठे न्यून आहे माझ्यामध्ये सांगा ना. मी सगळं केलं, मी कमी कुठे आहे सांगा, कोणासाठी काय केलं नाही सांगा. तरी सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये आज चलबिचल का निर्माण व्हावी, माझ्या अंतःकरणाला समाधान का लाभू नये, माझं मन असमाधानी मला का वाटावं, हे काही कळेना. आणि अशा पद्धतीने सकाळीच सूर्योदयालाच संध्यापूजा वगैरे आपलं अर्घ्य वगैरे दिल्यानंतर आणि आपलं सगळं अन्निक झाल्यानंतर चिंताग्रस्त अवस्थेमध्ये व्यास महर्षी बसले. आणि एवं प्रवृत्तस्य सदा भूतानां श्रेयस्विजाः सर्वात्मकेनापि यदा नानुदुषदन्ततः. आणि असं असताना माझ्या मनाला संतुष्टता का वाटत नाही, मी असंतुष्ट कशामुळे, माझं मन अजूनही असमाधानी कशामुळे, चित्तामध्ये प्रसन्नता का नाही. चित्ता प्रसत्तौ हेतुम वितर्कयन. आणि असे तर्क करू लागले, वेगवेगळ्या प्रकारे मनामध्ये त्यांच्या या सगळ्या भावनांचा कल्लोळ उठू लागला. आणि ते म्हणतात, नाती प्रसिद्ध हृदया सरस्वत्यास तटेषु चौ. सरस्वती तटाकावर सरस्वती नदीचा प्रवाह धो 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 चाललेला आहे. एकांत अवस्थेत बसलेले, शांत वातावरण आहे. मग शांत वातावरणात मनातही शांतता पाहिजे ना, नाही, मनात अशांतता आहे. वातावरण शांत आहे, एकांत अवस्थेत बसलेत, पवित्र आसनावर बसलेत, पण मन स्थिर नाही. वितर्कयन विविक्तस्थ इदम प्रोवाच धर्मवित.
आणि पुन्हा असा विचार केला, अरे तुम्ही म्हणाल की व्यास महर्षी तुम्ही सगळं सांगितलं, पण तुम्ही आचरणात आणलं का? हो, धृतव्रते नाही मया, मी सगळे व्रत केले, सगळे व्रत धारण केलेत. मी काय करत नाही? मी मौन व्रत धारण केलंय, मी उपासना करतोच आहे, त्याचप्रमाणे मी भगवंताची आराधना करतोय, सगळे व्रत, आराधना, व्रतचर्या, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे उपास, तापास सगळं काही मी करतोय. धृतव्रते नाही मया छंदांशी गुरवोग नया. बरं, मी वेदाचा अभ्यास करत नाही, अध्ययन करत नाही असंही नाही. एवढ्या वयामध्ये सुद्धा मी दररोज वेदाचं अध्ययन करतो. जुन्या काळामध्ये रोज लोक वेदांचा परिपाठ करत असत, दररोज. आजकाल लोक करत नाहीत, पण हे अध्ययन दररोज आवृत्ती वेदाला मी करतोच आहे. आणि अग्नीची उपासना दररोज चालू आहे, अग्निहोत्र दररोज चालू आहे, गुरवोग नया, गुरुची उपासना चालू आहे. आणि मग माझ्यामध्ये काय कमी आहे? मी स्वतः सुद्धा सगळ्या प्रकारच्या आचरण शुद्ध अवस्थेने सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो. आचार शुद्धी आणि विचार शुद्धी या दोन्ही दृष्टीने मी कुठे कमी नाही. आणि मग मानिता निर्व्यलिकेन गृहीतुमच्या अनुशासनम भारतव्यपदेशन ह्यामनायार्थर्षितः दृश्यते यत्र धर्मादिशूद्रादिविरोक्तीच. आणि असं असताना सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये शांतता का निर्माण झाली नाही? असं मनातच प्रश्न स्वतःलाच विचारू लागले. कारण व्यास महर्षी स्वतः ज्ञानी होते. एक ज्ञानी परिपूर्ण अवस्थेत असलेले ते दुसऱ्याला काय बरं विचारणार? आणि दुसरे त्यांच्या मनातला जो भाव आहे तो कसा जाणू शकणार? मनामध्ये असलेली चंचल वृत्तीचा उपाय कसा जाणू शकणार? त्यांच्यापेक्षा कुणीच मोठं नव्हतं. व्यासच मोठे, वयाने मोठे, ज्ञानाने मोठे, अधिकाराने मोठे, शिष्य प्रशिष्य त्यांच्यापेक्षा लहान. मग आता काय करावं? मनामध्ये विचार करू लागले. आणि अशा सरस्वती नदीच्या तटाकावर बसून मनात विचार करत करत असताना मी काय केलं नाही आणि आता काय करावं असा प्रश्न मनात येता क्षणीच भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. प्रत्यक्ष वीणा हातामध्ये घेऊन, ब्रह्मवीणा हातामध्ये घेऊन नारद या ठिकाणी उपस्थित झाले. आता नारद आणि व्यास महर्षी यांचा काय संवाद होईल? नारद आपलं पूर्वचरित्र कसं सांगतील या संबंधीचा सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीकवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.